नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर राठोड. टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत आगामी सरळ सेवा परीक्षा 2025, ज्याच्यामध्ये टेट असेल, तलाठी असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, आरोग्य विभाग असेल व इतर सरळ सेवा परीक्षा असतील. त्याच्यामध्ये जे विविध विषयांचा आपण सर्वजण अभ्यास करतात, तर ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना खूप सारा फायदा होणार आहे. आपण विविध विषय या ठिकाणी या माध्यमातून अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये इंग्रजी असेल, मराठी असेल, अंकगणित, बुद्धिमापन असेल आणि त्याचसोबत असेल आजचा जो आपण विषय घेणार आहोत सामान्य ज्ञान, ज्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण आपण दररोज लाईव्ह असणार आहोत सायंकाळी 4 वाजता. तर आपण सर्वांनी 4 वाजता हे लेक्चर्स अटेंड करत चला, ज्याच्यातनं आपल्याला बरेच प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं विश्लेषणासहित आपल्याला त्याची माहिती मिळत जाईल, जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये त्याचा खूप सारा फायदा होणार आहे. सो आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते पहिलं करायचं आहे, कारण आपल्याला ते सबस्क्राईब केल्यावरच कळेल की कोणकोणते लेक्चर्स आपल्याला होणार आहेत किंवा ते होत आहेत आणि त्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. चला तर विद्यार्थी मित्र, आपण सुरुवात करूयात अतिसंभाव्य प्रश्न आणि त्यातलाच जो पुढचा प्रश्न आहे तो बघणार आहोत आपण. आता इथं प्रश्न दिलाय की H1N1 हा विषाणू पुढीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे. सो असा प्रश्न दिलाय. आता ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे त्याच्यात पर्याय दिलेत आपल्याला. ए बर्ड फ्लू, बी मध्ये स्वाईन फ्लू दिलाय, सी मध्ये इथं प्लेग शब्द आहे आणि डी मध्ये दिलाय आपल्याला झिका दिलाय. ओके, सो हे 4 ऑप्शन्स दिलेत. सो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे इथे ए बी सी डी 4 ऑप्शन पैकी H1N1. सो आन्सर आहे बी. ओके, स्वाईन फ्लू हे त्याचं उत्तर आहे. सो इतर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय करत असते, जागतिक लेवलला आरोग्य आणीबाणी जी आहे ती जाहीर करत असते. आरोग्य आणीबाणी आरोग्याशी निगडीत. सो आतापर्यंत बऱ्याच वेळा झाल्यात, 8 वेळा. मग ते ज्यामध्ये पोलिओ असेल, स्वाईन फ्लूच्या संदर्भात असेल, झिका असेल, इबोला असेल, त्याही नंतर लास्टला कोविडच्या बाबतीत असेल आणि आत्ताचा जो आपण जर बघितला मंकी पॉक्स असेल, असे विविध महत्वाच्या आरोग्य आणीबाणी जाहीर केल्या जातात. सो या प्रश्नाचं उत्तर आहे बी आहे. ओके, नेक्स्ट बघूयात पुढचा. महात्मा फुले यांनी विश्व कुटुंबवादाची संकल्पना मांडलेलं पुस्तक कोणतं आहे. ए मध्ये दिसतंय गुलामगिरी, बी मध्ये शेतकऱ्याचा असूड, सी मध्ये इशारा, डी मध्ये सार्वजनिक सत्यधर्म. त्या पुस्तकाचं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते डी आहे, सार्वजनिक सत्यधर्म. सो म्हणून त्या ठिकाणी महात्मा फुले यांच्या बाबतीतली आपल्याला जे इतर प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यांची पुस्तके असेल, त्यानंतर ज्या संस्था स्थापित केल्या जातात त्यांचा कालावधी असेल. ओके, सो ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. पण महात्मा फुले यांनी विविध जे पुस्तक लिहिले त्याच्यामधनं समाजापर्यंत किंवा जसं की आपण अभ्यासताना आपल्याला विविध विषयांच्या वरती त्यांनी मार्गदर्शन केलंय. मग शिक्षण असेल, शेतीच्या संदर्भात असेल, या इतर बऱ्याच गोष्टी असतील. सो या संदर्भात एक जी आहे खूप चांगलं काम त्या काळामध्ये त्यांनी केल्याचं दिसतंय. एज्युकेशन क्षेत्रामध्ये देखील मोलाचं योगदान त्यांचं राहिलंय. त्यांच्या सोबतच सावित्रीबाई फुले असेल, अगदी आपण जर बघितलं तर समाज सुधारकांच्या वर्ण देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. सो नेक्स्ट जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे सतीची चाल कायद्याने बंद करणारा इंग्रज अधिकारी कोण. ओके, सतीची चाल बंद करणारा इंग्रज अधिकारी कोण आहे. आता भारतामध्ये जसं की इंग्रजांनी राज्य केलं, आता विविध सुधारणा देखील त्यांनी केल्या. डेव्हलपमेंट देखील विषय असेल, रेल्वे असेल, तार सेवा असेल, शेतीच्या संदर्भात असेल, काही ठिकाणी तो शेतसारा गोळा देखील केला, शेतकऱ्यांवर जाचक अटी देखील लादल्या गेल्या, हे देखील आपल्याला विसरता कामा नये. सो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ज्यात दिलंय सतीची चाल कायद्याने बंद करणारा इंग्रज अधिकारी, ए लॉर्ड बेंटिक ऑप्शन दिलंय, बी लॉर्ड डलहौसी, सी लॉर्ड रिपन आणि डी यापैकी नाही. तो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ए लॉर्ड बेंटिक. हे लक्षात घ्यायचंय. त्यांच्यासोबत राजा राममोहन राय, राजा राममोहन रॉय यांनी देखील मोलाचं योगदान त्या काळामध्ये दिलंय. तो विविध समाजसुधारक भारतातले असतील आणि इंग्रज अधिकारी असतील,
बाकी इतर लॉर्ड डलहौसी असेल तर त्यांनी देखील भारतामध्ये रेल्वे आणली असेल, रिपन असेल किंवा इतर जे काही महत्वाचे असतील, मेकॉले असतील, तो त्यांनी शिक्षणाच्या संदर्भात असेल, लॉर्ड मेयो असेल, त्यांनी पॉप्युलेशनच्या संदर्भातलं कामकाज केलंय त्यावेळेत. असे बरेचसे अधिकारी असतील, इंग्रज अधिकारी, ज्यांनी डेव्हलपमेंटचा विषय घेऊन विविध सुधारणा देखील केल्या होत्या. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, भारतातील काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? हे उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन मध्ये दिलंय ए मध्य प्रदेश, बी राजस्थान, सी असेल आसाम आणि डी असेल केरळ असेल. आता ह्या चार पैकी जे काही याचं उत्तर आहे ते आहे सी, आसाम. ओके, आसाम हे त्याचं उत्तर आहे. आता आसाम राज्यामध्ये दोन राष्ट्रीय उद्यान, एक काझीरंगा जो आपण हा शिकतो आणि दुसरा असेल तर तो आहे महत्वाचा मानस. अनेक प्राणी आणि वनस्पती आढळतात. सो एक शिंगी गेंडा हा जो काही प्राणी त्या भागामध्ये आढळतो, त्या भागातनं वाहणारी प्रमुख नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. ओके, सो म्हणून ह्याच्याच बेसनं आपल्याला प्रश्न येऊ शकतो, भारताचं पहिलं राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? सो कोणतं आहे? जिम कॉर्बेट, ते आहे उत्तराखंडमध्ये. तर महाराष्ट्रावरती प्रश्न येऊ शकतो, महाराष्ट्र राज्यातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा, जे की चंद्रपूर ह्या ठिकाणी आहे. ओके, सो असे विविध प्रश्न यात आपण अभ्यासूया. चला पुढचं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर विचारले कोण आहे? आता हा प्रश्न जसा थोडासा कन्फ्युज करणार आहे की भारतातील पहिली व्यक्ती म्हणून तर वेगळं नाव आहे आणि इंग्रजांचं जर विचारलं पहिली व्यक्ती त्या काळातली, ते पहिले इंग्रज असतील, त्यांची सुरुवात आहे त्यांच्यापासून. तर ऑस्बॉर्न स्मिथ हे पहिले आहेत आरबीआयचे गव्हर्नर. पण यांनी जर आता इथं भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय जर विचारलं आपल्याला, पहिले गव्हर्नर भारतीय म्हणजे आफ्टर फ्रीडम, त्या त्या दरम्यानचा, म्हणजे भारत स्वतंत्र होतोय किंवा त्या दरम्यान भारतीय व्यक्ती म्हणून असेल तर ऑप्शन दिलीत आपल्याला. ए पी सी भट्टाचार्य, बी मध्ये सी डी देशमुख दिले, सी मध्ये के आर पुरी दिले, डी मध्ये आर एन मल्होत्रा दिले. सो या चार पैकी जे उत्तर आहेत, जे आहे ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे. सी डी देशमुख हे योग्य उत्तर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी डी देशमुख. ऑस्बॉर्न स्मिथ तर हे होतेच पहिले, ते ब्रिटिश होते. भारतीय विचारलं तर सी डी देशमुख हे मराठमोळे अधिकारी होते, ज्यांनी नंतर आपला बजेट देखील मांडलेला आहे. ओके, लक्षात ठेवायचंय. सो आरबीआय ची जर आपल्याला स्थापना विचारली, 1 एप्रिल 1935 ला स्थापना झाली 34च्या कायद्यानुसार. सो याचं जे मुख्यालय आहे सध्या कुठं आहे? मुंबईला. ते आधी कोलकात्याला होतं. मुंबई हे त्याचं हेडक्वार्टर आहे. ओके, सो म्हणून आरबीआय ही मॉनिटरी पॉलिसी, बँकांची बँक म्हणून काम करत असते. सो आरबीआयचे सध्याचे जर आपल्याला गव्हर्नर त्यांनी विचारले, 26 संजय मल्होत्रा हे सध्याचे गव्हर्नर आहे. सो आरबीआय बेस आपल्याला प्रश्न, त्याचे उत्तर आपल्याला माहित पाहिजे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे सी डी देशमुख. ओके, नेक्स्ट बघूया. सो असे विविध प्रश्न आपण अभ्यासा, जेणेकरून आपल्याला परीक्षेला त्याचा खूप सारा फायदा होईल. सो म्हणून पहिलं थिअरीचं वाचन थोडंसं आपण झालं की त्यावरती अतिसंभाव्य जे प्रश्न आहेत ते आपल्याला वाचून त्याची उत्तरही आपल्याला पटकन लक्षात येतात. त्याच्यासाठी वाचन गरजेचं आहे. थोडंसं त्या संदर्भात माहिती असेल तर आपल्याला बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर आठवतं. चलो ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? आता जो पुढचा प्रश्न आहे तो नागरिक शास्त्राच्या माध्यमातून आहे. सो आपल्याला जसं की स्थानिक प्रशासन संस्था, ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील आणि इतर काही महत्वाच्या संस्था असतील की ज्यांना कोणी ना कोणी अधिकारी किंवा एक अध्यक्ष हा लाभलेला असतो. सो हा प्रश्न आहे, पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? ऑप्शन ए मध्ये जिल्हाधिकारी दिले, ऑप्शन बी मध्ये गट विकास अधिकारी दिले, ऑप्शन सी मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष दिले, ऑप्शन डी मध्ये विभागीय आयुक्त दिले. सो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे सी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे तो आपला राजीनामा सोपवत असतो. सो म्हणून हे एक आपण लक्षात घ्याल. मग जिल्हा परिषदेला अध्यक्ष असतात आणि जिल्हा परिषदेला सीईओ देखील असतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आय एस अधिकारी असतात.
आणि हे जसं आपल्याला हे पूर्ण लक्षात घ्यायचंय. मग जसं की स्थानिक प्रशासन संस्थेमध्ये जसं की ग्रामपंचायत, पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल. ओके. सो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख ॲज अ ग्रामसेवक, पंचायत समितीचा असेल बीडीओ, जिल्हा परिषदेचा असेल तर सीईओ असतात. 3 स्तर त्या माध्यमातून आपल्याला विकासात्मक कामं ही होत असतात. मग तो ज्या वेगवेगळ्या समिती असतात त्यामध्ये जसं की शिक्षण असेल, डेव्हलपमेंटचा विषय यांच्या दरम्यान, पशुसंवर्धन कृषीचं असेल, बांधकाम विभाग असेल, आरोग्य असेल, अशा विविध खात्यांच्या वरती जसं की हे डिपार्टमेंट किंवा हे विभाग काम करत असतात महत्त्वाचे आणि हे अधिकारी आपल्याला काही ना कोणत्या ना कोणत्या याच्यातनं अधिकारी ही जसं की सिलेक्ट झालेले असतात किंवा त्यांना प्रमुख केलेलं असतं आणि ते देखील प्रशासकीय कामकाज बघत असतात. निळी क्रांती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? निळी क्रांती. ओके. ब्ल्यू रिव्होल्यूशन्स. ब्ल्यू रिव्होल्यूशन्स. ऑप्शन ए मध्ये फळबाग दिले, ऑप्शन बी मध्ये नदीजोड प्रकल्प दिलाय, ऑप्शन सी मध्ये खत आणि डी मध्ये काय दिलंय? मासे मारी असं दिलंय. सो आता ह्या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते डी आहे. मासेमारी. हे आपण लक्षात घ्या. आज आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर सागरी भागात मासेमारी केली जाते खाऱ्या पाण्याची. मग केरळ असेल, महाराष्ट्र असेल आणि गुजरात असेल. सो ही संपूर्ण राज्य आहेत की जिथे खाऱ्या पाण्याच्या संदर्भातली मासेमारी केली जाते. आणि गोड्या पाण्यातलं जर विचारलं आपल्याला तर त्याचं उत्तर द्यायचंय आपल्याला पश्चिम बंगाल. आपल्या महाराष्ट्रात देखील होते तळी तलावांच्या मध्ये गोड्या पाण्यातली मासेमारी भंडारा गोंदिया असेल. ओके. खाऱ्या पाण्यात देखील किनारपट्टीवर कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होत असते. सो नुकताच महाराष्ट्र शासनाने लासला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा पापलेट म्हणून घोषित केलाय. ते देखील आपण करंट अफेअर्स म्हणून लक्षात ठेवूया. पुढे जाऊयात. आपला पुढचा प्रश्न असेल 52 दरवाजांचं शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं जात आहे? ऑप्शन मध्ये नागपूर दिल्यात, ए. बी मध्ये छत्रपती संभाजीनगर दिलाय, सी मध्ये कोल्हापूर दिलंय आणि डी मध्ये सातारा दिले. 52 दरवाजांचं शहर. सो हे जे ऑप्शन्स वाचले आपण त्यातनं योग्य उत्तर आहे बी, छत्रपती संभाजीनगर. आता जे छत्रपती संभाजीनगर आपल्या महाराष्ट्र राज्याची काय पर्यटन राजधानी देखील आहे. सो म्हणून बीबी का मकबरा असेल, पानचक्की असेल, वेरूळ अजिंठा असेल, अशा कितीतरी महत्वाची पर्यटन स्थळ आपल्याला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न अभ्यासूयात. विधवा केशवपन कायद्याने बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे समाज सुधारक कोण? ऑप्शन ए गोपाळ गणेश आगरकर, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी महात्मा ज्योतिबा फुले, डी लोकमान्य टिळक. सो उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. सो आपले बरेच समाज सुधारक असतील की ज्यांनी वेगवेगळ्या चळवळीतनं ते पुढे आलेत आणि त्या माध्यमातून समाज सुधारणेचं काम. शिक्षण असेल तर बऱ्याच गोष्टी असतील त्याच्यावरती त्यांनी चांगले एक कामकाज केल्याचं दिसून येते. नेक्स्ट. एमकेएस पद्धतीत मीटर ही लांबीचं, किलोग्रॅम हे वस्तुमानाचं आणि सेकंद हे कशाचं एकक आहे? ऑप्शन ए काळाचं, बी ध्वनीचं, सी तापमान तर डी मीटर. सो याचं उत्तर आहे काळाचं. ओके. काळाचं एकक म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचे. सो विज्ञानामध्ये बरेच क्वेश्चन आपल्याला विचारली जातात त्यातनं हे एक असेल. ओके. सो असे वेगवेगळे आरोग्यावरनं प्रश्न असतात किंवा इतर फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल त्याच्यावरनं देखील आपल्याला प्रश्न विचारली जात आहेत. सो हा एक प्रश्न असेल. नेक्स्ट जाऊया. भारतातील समुद्र किनारा लाभलेले एकूण राज्य किती आहे? सो याच्यात ऑप्शन ए दिलंय 5, दुसरं बी 7, सी 9 आणि डी दिलंय 11. सो याचं उत्तर आहे योग्य 9. ठीक आहे. 9 राज्य. सो इथे असेल जी जे, एम एच, गोवा, कर्नाटक, केरळ असेल. ठीक आहे.
ही राज्य आपल्याला बघायला मिळत आहे. नेक्स्ट पुढचा टॉपिक कंटिन्यू करूयात आपण. जसं की इथं होतो आपण. जसे बघा गुजरातमध्ये जसे की गुजरातला लाभलाय, महाराष्ट्राला आहे, गोव्याला आहे, कर्नाटक आणि केरळ असेल. त्यानंतर जर बघितलं इकडे तामिळनाडू असेल, इथे आंध्र प्रदेश असेल आणि त्याचसोबत इथे ओडिसा असेल आणि वेस्ट बेंगॉल असेल. इकडे 4 राज्य आणि या साईडला जर बघितले तर 5. सो 5 आणि 4 किती होत आहेत? एकूण 9 राज्य. 9 राज्य आणि प्लस 4 केंद्रशासित प्रदेशांना देखील लाभलेले आहेत. किती? 4 केंद्रशासित प्रदेशांना देखील तो लाभलेला आहे. जसे की त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षद्वीप असेल, अंदमान निकोबार असेल, दमण व दीव असेल, अशा विविध केंद्रशासित प्रदेशांना देखील किनारा हा लाभलेला आहे, ज्याच्यातील हे महत्वाचे 9. तर भारतातील समुद्र किनारा लाभलेले एकूण राज्य किती? 9. सो आता लांबी देखील नवीन याच्यानुसार जर बघितलं तर ती 11,000च्या घरामध्ये जाते. सो बराचसा एक्सपोर्ट इम्पोर्ट आपला व्यापार देखील याच्या अनुषंगाने होत असतो. पुढचा प्रश्न अभ्यासूयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे? असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. सो आपल्या देशाला लाभलेले पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील आणि इतर महत्वाच्या पदावरील व्यक्ती असतील की ज्यांचं समाधी स्थळावरनं आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्नही विचारली जात आहे. आणि ज्यात आपण जर बघितलं मागील प्रश्नपत्रिकांच्या मध्ये सरळ सेवेच्या विविध परीक्षांच्या मध्ये प्रश्न विचारले गेले. ह्याच्यात दिलीत ऑप्शन ए मध्ये विजय घाट, बी मध्ये राजघाट, सी मध्ये वीरभूमी आणि डी मध्ये शांतीवन दिले. ओके, सो या प्रश्नाचं जे काही उत्तर आहेत आपल्याला माहित पाहिजे. सो आहे डी, शांतीवन हे त्याचं उत्तर आहे. कोणते? शांतीवन आपल्याला लक्षात ठेवायचंय. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? आता पर्यायामध्ये काय दिलंय? ए मध्ये गुरु, बी मध्ये बुध, सी मध्ये शुक्र
आणि डी मध्ये काय दिलंय आपल्याला? मंगळ दिलाय. आता सूर्यमाला म्हटली आपल्याला, तर आपण हे लक्षात घ्यायचे. तो पहिले याचं उत्तर सांगून देतो. सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह पुढीलपैकी कोणता? सर्वात जवळचा. ओके, बुध आहे. हे आपण लक्षात घ्या. आता आपली जी काही सूर्यमाला आहे, सो याच्यामध्ये जसा हा सूर्य असेल आणि ग्रह असतील वेगवेगळे, जसा हा बुध असेल, दुसरा असेल महत्वाचा इथे तर शुक्र असेल, त्यानंतर पृथ्वी असेल, मंगळ असेल. ओके, त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये जर बघितलं इथे गुरु असेल, शनी, त्यानंतर असेल युरेनस आणि शेवटचा असेल नेपच्यून. नेपच्यून. ओके, सो बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. शेवटचा प्लुटो होता, पण तो 2006 मध्ये शास्त्रज्ञांनी कालबाह्य केलाय. सो एवढे जे काही टोटल ग्रह आहेत आपले, 1 असेल, 2 असेल, 3, 4, 5, 6, 7, 8, टोटल किती ग्रह आहेत? 8. 8 मध्ये पृथ्वी हा 3ऱ्या क्रमांकावरती नैसर्गिक क्रम, तर आकारमानानुसार पृथ्वी किती? आकारमानानुसार पृथ्वी हा 5वा आहे. आणि सर्वात मोठा आकारमानानुसार विचारला तर गुरु हा सर्वात मोठा आहे आकारमानानुसार. ठीक आहे, हे आपण लक्षात ठेवायचे. सो म्हणून आपल्याला अभ्यास करत असताना ह्या सगळ्या ग्रहांच्या विषयीची माहिती पाहिजे. सूर्यमाला. नेक्स्ट जाऊयात पुढचा. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका पुढीलपैकी कोणती आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. ओके, सो महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका पुढीलपैकी कोणती आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. ऑप्शन मध्ये ए दिलाय पालघर, बी मध्ये धाराशिव, सी मध्ये सिंधुदुर्ग, डी मध्ये जालना दिलाय. सो 29वी महानगरपालिका, सो याचं उत्तर आहे डी, जालना. ओके, सो आता लेटेस्ट मध्ये 29वी जी महानगरपालिका आहे ती जालना झाली, मराठवाड्यातील. सो असे विविध प्रश्न आपल्याला जिल्ह्यांवरनं प्रश्न असतात. नवीन जिल्हे ऍड झाले असतील, तालुके असतील, त्यानंतर महानगरपालिका असेल किंवा इतर जी जनरल माहिती असते ती आपल्याला ह्यावरनं विचारली जात असते. म्हणून असे विविध प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी काही ठिकाणी विचारली गेली, येऊ शकतात. म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण आपण लक्षात घ्यायचं. कपड्यांना रंग देण्यासाठीचा सायन्स बेस्ड क्वेश्चन आहे तो. ठीक आहे, हा. ओके, सो जसा की त्याच्यात जो एक ऑप्शन्स तो चुकलेला आहे, तो आपण जसं की नेक्स्ट याला सायन्स बेस्ड तसे क्वेश्चन असतील घेणार आहोत. सो जसं की आपण बघितलं की सर्व जे काही प्रश्न आपण ह्या ठिकाणी बघितले, विविध प्रश्न आपण अभ्यासलो, ज्यामध्ये सामान्य ज्ञानशी रिलेटेड मग इतिहासातील काही प्रश्न असतील, त्यामध्ये भूगोलाशी निगडीत असतील, त्यामध्ये इतर जे काही जनरल सायन्स असेल, नागरिकशास्त्र असेल, असे विविध प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे असतात, जेणेकरून परीक्षेला त्याचा खूप सारा फायदा होईल. पण विद्यार्थी मित्र, आपण सर्वांनी छान अभ्यास करा. तुमच्या सर्वांच्या सोबत आपली पूर्ण टीम आहे. टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून विविध लेक्चर्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. सो लवकरच भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.